धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण कोरडे ठप्प आहे। परंडा तालुक्यातील 8,700 हेक्टर क्षेत्र प्रकल्पावर हे अवलंबून आहे। करमाळा तालुक्यातील 3,400 हेक्टर क्षेत्र या प्रकल्पावर अवलंबून आहे। मांगी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे। जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा धरण प्रकल्प म्हणजे सीना कोळगाव धरण प्रकल्प। सध्या आपण सीना कोळगाव धरण प्रकल्प परिसरात आहोत। या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की सीना कोळगाव धरणाची पाणी पातळी ही मायनस मध्ये असून आजची पाणी पातळी ही -8.71% इतकी आहे। या सीना कोळगाव धरणावरती करमाळा व परंडा तालुक्यातील 12,100 हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे। सीना कोळगाव धरणाची जी पाणी क्षमता आहे ती 150.49 दलघमी इतकी पाण्याची क्षमता आहे। या सीना कोळगाव धरणात पाणी येणाऱ्या मेहकरी, कौतकी, खैरी, विंचरणा या नद्या व करमाळा तालुक्यातील मांगी तलाव या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने सीना कोळगाव धरण अद्यापही मायनसमध्ये आहे। तसेच या सीना कोळगाव धरणांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहराला देखील पाणी पुरवठा केला जातो। कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, सीना कोळगाव, परंडा।